मागत चाल चाल रे भाऊ भिक्षा मागत चाल चाल रे देवा बर रे भिक्षाना माग माग रे देवा अरे 12 गळ्या 16 आणि पहाती मैनावती मधली गली रावती वती व बाई मधल्या गलीला होती होती व बाई भिक्षा घेऊन आली आली व बाई भिक्षा घेऊन घेऊन आली आली व माई मंडळी तिच्याकडे धन दिरव पैसा सोना काही कमी नाही नाही व माई काही कमी नाही नाही व माई भिक्षा देवाला चाल चाल व बाई मंडळी सोना नाना कमी नसल्यामुळं सुकली भर सोना काढा हे पर्यादाजी आपल्याला तर दाना देवार जीव करत नाही ती सोना घेऊन आली आली व माई सोना घेऊन आली आली व माई भिक्षा वाढाला लागी लागी व बाई अरे मोतीराम भाऊती सोना लिवणी तरी शंकरजीनी एरी गिदा साधूना रूप होता गरीब पकुर्द्या बोवा पण सोना एरी भिक्षा घेत नाही नाही रे भाऊ भिक्षा घेत नाही नाही रे भाऊ भिक्षा कस घेत नाही तर ती नाराज होईनी म्हण साधू महाराज मग एवढी तुला मोकळी म्हणली भिक्षा देऊ आणि कजर बोवा दादा घेत नाही तो काय सांग अहो बाय तू निगर्म सोना ना भरपूर पण तू निपोटी बाळ नाही मैनी पुत्री बाईने हातनी भिक्षा घेत नाही नाही व माई बोवा महाराज बोल बोल रे देवा मंडळींनी पुत्री सांगताच त्या मैनावतीला रडू यायला लागा गंगा रडव बाई रडव बाई गंगा रडव बाई रडव रड जळक्या रडव रड रडव बाई बरमानी आई रडाला लागी रडाला लागी बाई रडाला लागी धन्यवाद परमेश्वर जर मला काळा निळा बाळ राहता तर साधू महाराज अशा बोलता नाही गंगा बोलायला लागी लागी व माई बरा रडाला लागी लागी नाव भारदा रडण्या पड पड नाव काही बराज नाही नाही नाव काही बराज नाही नाही नाव काय नशीबला करू करू नाव पोटी बाळ नाही नाही नाव बरे बाई बंधन्या तोड तोड नाव काय देवाला करू करू नाव शंकर भगवानने तिला सांगा बया घाबरस नको रडू नको पडू नको जोडी मात घाला चिमटी भर माती काढी तेव्हा राख बेडी हे मैनावती आई राख तू झोपानी टाइमला भक्षण करजो तुला बाळ होईल 12 महिना मग फेरी येईल नाव 12 महिना मग फेरी येईल नाव तुला बाळने प्राप्ती होईल नाव तुला
मुलगा मुलगा आणि प्राप्ती होईल मंडळी देवानी आशीर्वाद दिला चिमटी भरमाटी तिला दिली आणि शंकर भगवान चालता झाला भाऊजागावर अल्पित झाला झाला रे झाला रे देवा अरे बाई मानी सगळी मगरी रव वयरव माई बया बया साधू महाराज आठवता कठ्या जवळ पित होईना तव तिला समजलं कोणीतरी अवतारी वताव देवा बाई मानी धनीला काय बोलव माई हे धन्या अरे आपले दारशी साधू बोवावना तो चिमटी भरमाटी देऊन गेला आज आपण संध्याकाळी खाऊ रे देवा बाई मानी बोलायला लागिव गंगा बया बया देवच वनेल मला ओळखता वनेल नाही त्याला तांब्यावर पाणी दिलेल नाही त्याला मै बस करेल नाही हे बया आता काय करू गंगा काल या रात्रीला देव मला झाला या परसन देवाने दिला या दर्शन काल या रात्रीला देव मला झाला या परसन झाला या परसन देवाने दिला या दर्शन काल या रात्रीला देव मला झाला या प्रसन्न देवानं दिला या दर्शन मंडळी तिला इतका विचार वाढला संध्याकाळला टाइम झाला स्वयंपाक पाणी केला जेवण खावण झाला भवऱ्या पलंगावर जाऊ विचार करी काल या रात्रीला देव मला झाला या प्रसन्न देवाने दिला या दर्शन बया काल या रात्रीला देव मला झाला या प्रसन्न देवानं दिला व दर्शन मंडळी अशा रीतीने पतीला सांगून भवऱ्या पलंगाजवळ गेली गादी डुबच्या टाकून दिला नवऱ्याला सांग हे धन्या काय तुला सांगू पलंगावर ती गादी टाकली तुम्हाला झोपायला धनी रे तुम्हाला झोपायला उशी घ्या उसाला व्हायला रे मला धनी रे दीदी अरे गादीचा कुक दुटा टाकू तुम्हाला झोपायला शाल घ्या गावात टाकायला रे माझ्या मोठ्या प्रेमाच्या भराने नवरा बायको एका पलंगावर झोपली आणि तिला आठवण आली ती चिमटी भरमाटी दोन्ही नवरा बायकोनी मर्यादाची वाटी खाली ती माती खातात तिला गर्भ राहिला रे देवा बायला किती आनंद झाला व माई मर्यादाची माती खाताच तिने पोटमळ इतका थंडा इतका मोठा आनंद झाला काय तुला सांगू तिला तेवढी रातभर झोप सुधी मर्यादाची वर नाही रे देवा तर झोप येत नाही तर कोणती धरणी लावणार पडत तू सांगी दावर देवा सारी रात गेली झोप नाही आली बाई काय करू आता बाई कोणाला सांगू काय करू आता बाई कोणाला सांगू सारी रात बाई झोप नाही आली बाई काय करू आता बाई कोणाला सांगू काय करू आता बाई कोणाला सांगू सारी रात बाई झोप नाही आली बाई काय करू आता बाई कोणाला सांगू
काय करू आता बाई कोणाला सांगू मंडळी तेवढी रात मैचा गर्भ टळणं अरे दाजी तुला काय सांग रात मैस काय गुणधर्म तिला गर्भ वाढायला लागा मग सारी सारी रात गेली झोप नाही आली बाई काय करू आता बाई कोणाला सांगू काय करू आता बाई कोणाला सांगू पहिला महिना सुरू तो झाला पहिला महिना सुरू तो झाला पहिला महिना सुरू तो झाला दुसरा महिनाची हो सायावरली जुबाळा दुसरा महिनाची सायावरली जुबाळा फुला 2-3 वर्ष आजकाल घालचे जा 4 वासत 4 फुला अंडेर पदी ठेवा जव बाळ जन्मेल तव त्या वाशी पदर मध्ये जावं दे जाव अशा योगा मंदिर मंदिर हार मंदिर देवा बरं 4 तांढरी विचारत ना भाऊ जरी त्याला एकच पोरगी पण या भाऊच्या 2-3 वयात अव शांताबाई तुम्ही बी 2-3 बहिणी तुम्ही बी बाबाने आणलीस तुम्ही बी 4 बहिणी फुला हात मारले जावले आवले जाव बाये तुम्हा माझी वडील वय 3 वडील बोजायसनी पदर मध्ये जा जी 2 नंबरनी बहिणी सोय तिने 2 नंबरनी बोजायस अशा लाईन परमान तुला जे लिहिले जावले जाव आवले जाव अशा योगा मंदिर मंदिर हर मंदिर देवा तिसरा महिना सुरू तो झाला तिसरा महिना सुरू तो झाला अन्न पाणी हो काही पचेना जुबाळा अन्न पाणी हो काही पचेना जुबाळा अन्न पाणी हो काही पचेना जुबाळा चौथा महिना सुरू तो झाला चौथा महिना सुरू तो झाला गर्भ होता वळाया लागला जुबाळा गर्भ होता वळाया लागला जुबाळा 5वा महिना सुरू तो झाला 5वा महिना सुरू तो झाला 6वा महिन्याची हो हो साया वळली जुबाळा 6वा महिन्याची साया वळली जुबाळा मंडळी 7वा महिना गेला 8वा लागला गर्भला हातपाय फुटायला लागा अरे लागा रे अरे लागला रे देवा गर्भ वाढायला लागा बाई अशा योगा मधी भाऊ गर्भ होता वाढ्या लागला 8वा महिना गेला 9वा लागला गर्भ उलाड्या मार भाऊ गर्भ उलाड्या मार भाऊ अशा योगा मधी गड्या गर्भ होता उलाड्या मार महिनावती रडायला लागला बया धन नाही होत नाही अशी नाही वाशी नाही माने जवळ कोणी नाही जवळ नाही व माया बहिणी नाही कोणी व धन गोत येती माझ्या व मदतीला
बया बया माझ्या बहिणी राहत्यात मदतला येत्या पाणीची जीच राहती मला मदतला येते नाही कोणी वदन गोत धन गोत गंगा मानीवर रडबाई बर नाही कोणी व माई बाप बया बया माहेर बी दूर राहिला माझे माई बाप राहिले दूर देसी व माझे माई बाप राहिले दूर देसी एवढा मी दुःख सांगू कोणापासी एवढा मी दुःख सांगू कोणापासी व एवढा मी दुःख सांगू कोणापासी आवडा मी दुःख सांगू कोणापासी आडेवा डोंगर तो माझा वयरी आडेवा डोंगर तो माझा वयरी अंतरून गेले धन गोत अंतरून गेले ओ धन गोत अंतरून गेले धन गोत अंतरून गेले ओ धन गोत मोतीराम भाऊ या मोबाईल आता निघणार ती विचार कर बया बया नाही मोबाईल नाही फोन करा नाही इलाज पहिला पत्र लिवाशिवाय निरोप नाही मग तिला आठवण वाटली लिहून पत्रिका दाडू कोण्या हाती बया लिहून पत्रिका दाडू कोण्या हाती दावरे पांडुरंगा रातो राती दावरे पांडुरंगा रातो राती दावरे पांडुरंगा रातो राती दावरे पांडुरंगा रातो राती अरे पांडुरंगाने विनावणी कर धन नाही गोत्र अशी नाही वशी नाही ये धन्या गाव मजावा एक हात करणारी स्वारी घेऊन येवार धन्यात बाई मानी धच रडव आव रडव अरे मैनावती धस रड पाटणावर केला धरतीना धृण केला ये धनी स्वारीन बाई बलवी लयर धन्यात बाई मानी कशी दैवाला हक्का मारव आव मारव बाई मंडळी तो मैनावतीना पती स्वारीला बलवाला गेला स्वारीना याला बलाया ना ये बया शिकली गाय गुतने चाल बया लाईव बाय अशा योगा मंदिर अरे मंदिर देवा आया बहिणी अगरबत्ती लावा आणि दोन्ही चारी वास बलवा आणि फटूप उभ्या राजा पदर मांडजा आता बाळाला जन्म वहिल बाय आणि चारी आंढरी आपली बाबान्या भाऊच्या पोरग्या वया चुलत बहिण्या तुम्ही चारी बहिणी फुला घे जाव बाय बाळाला जन्म होता बोजायाची पदर फुला दे जाव आया तुम्ही चार ओवा चार बहिणी 8 वर्षा आणि तुम्ही आया सोनीबाई 9वी नाही बाया देवारा पजाजा फुला देवारावर ठेव जा मोतीराम बाबांना नाव घे जा आपली पोवारची पिढी मजल मला पाहिजे आया अशा देवला विनंत्या करा कराव बाई देवला हात जोडचा पाया पडजाव आपला मोतीराम बाबा आपली पोवाची पिढी मजल मला ये जोर बाबा बर रे बाबानी आठवण काढले जाव धन्यवाद धन परमेश्वरा त्या मैनावतीला देव करण्या येणार झाल्या बाई
सतीने येणं सुरू झाल्या रे झाल्या देवा बर रे येळे कठीण आली रे आली देवा अरे धरतीने आथरून केला पाटणावर केला दस रडायला लागली अरे बया जशी काही गाय उमर बाई बया बया बात बाळा जीवला काळ काळ बाई मानी रड रडव 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 माई बया बया मानी जवळ धन नाही गोत नाही अशी नाही वशी नाही काही करू नये काही नाही देव घालण्या ये ना पोटला कळा येती बाई अरे बाई डोळाला चक्कर येता बर रे बाय मानी दस रडव रड अरे भगवंताना नाव घेवायला लागली पांडुरंगाला आठवायला लागली हे पांडुरंगा श्रीरंगा रे पांडुरंगा मी पताग तुझ्या तिधागा श्रीरंगा रे पांडुरंगा मी पतांग तुझ्या तिधागा श्रीरंगा रे पांडुरंगा मी पतांग तुझ्या तिधागा मोतीराम बाबा तिने मनमाशा तर श्रीरंगा पांडुरंगा ती पतंग तुझ्या हाती धागा आता मै मरण घर मही कशी उठीलाय तुझ्या तुम्हाला धागा दोरा देवला विनवण्या कर देव करण्या येणं सुरू झाल्या मर्यादाची सतीने येणं सूर्यातळाला गेल्या बाळण्या येणं चालू झाल्या आणि मैनावती बाळाती झाली 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 बाळ जन्माला भाऊ बाळाचा जन्म झाला ना रे अरे झाला रे दीदी देवा दिर ना दीदी आया बहिणी व घराच्या चुला बांशीला बेटा देवाराला बेटा बाबाला नाव ले जाव मानी आया बाबाना नाव ले जा नाव ले जाव मानी आया अरे मोतीराम बाबा एवढा 9 दिवस पूर्वी सोडून गेला नवीन जन्म करण्यासाठी उद्या दसकिर्या विधी हे मोतीराम बाबा तू आम्हाला सोडून गेला मोतीराम बाबा सोडून गेला एवढा दुःख सांगू कोणा एवढा दुःख सांगू कोणा आणि मोतीराम बाबा जन्माला ये रे पुन्हा अरे मोतीराम बाबा जन्माला ये रे पुन्हा मोतीराम बाबा जन्माला ये ना पुन्हा अरे पवार कुळाचा दिवा लावा पुन्हा 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 पवार कुळाचा दिवा लावा पुन्हा 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 आणि मोतीराम बाबा जन्माला ये ना पुन्हा अरे मोतीराम बाबा जन्माला ये रे पुन्हा अरे मोतीराम बाबा जन्माला ये ना पुन्हा अरे ना तू पण तुझ्या पोटी बाबा जन्म घे रे पुन्हा पुन्हा जन्म घे रे पुन्हा पुन्हा आणि मोतीराम बाबा जन्माला ये रे पुन्हा अरे मोतीराम बाबा जन्माला ये रे पुन्हा माझ्या बहिणी व तुम्ही नात्यास वयात तुम्ही बी फटूला भेटीने आवले जाव बाहेर दिवा दीपक लावाव लावा बाई पटू रूपी ना सेवाव करा बाई बहिणी व दिवा दीपक लावा आरतीमा तेल टाका बाबानी सेवा पल मले लेवा बाई सेवा पल मले जावले जा बाई आज
शेवटी भेटव भेट बाई आय शेवटी भेटव भेट बाई अरे शेवटी भेट आहे मोतीराम बाबांना मेवना का मग सालास तो भी मोतीरामच पारे गावना नवीन जन्म होईना मग त्याने बी रुपया टाना नाळू खांडाला देवार देवा भाऊ नाळू खांडाला देवार देवा भाऊ तो ते सण पावणार पावना भाऊ तो ते मेवना आय रे आय भाऊ मेवना आय रे आय भाऊ बाळा जन्म झाला रे झाला भाऊ बाबा ना जन्म झाला रे झाला भाऊ आशा येव गा मंदिर मंदी भाऊ आशा सेऊ गा मंदिर मंदी भाऊ कशाच म्हणा दादा व संगीताबाई त्यांनी मुलगी आणि संगीताना पती दत्तू गायकवाड एखादा एक जवाईस जवाईस म्हणजे अंडोरणी जागावर पण भाऊ दत्तू भाऊनी पाय पाड्यानं बाजार करायला पैसा आणून दिला दिला बाई पैसा आणून दिला दिला बाई आशा येव गा मंदिर मंदी भाऊ अरे मोतीराम भाऊ दत्तू जवाईस कोणता आम्हाला ओळख कनेर नाही भाऊ आशा येव गा मंदिर मंदी भाऊ आता त्याने आंध्री बहिण्यास त्यात दान धर्म कट्टीस काय नवल पण आता मै सांगू आता तो मोतीराम बाबांना भाऊस का नाही भाऊ शेवट नाव म्हणा दाखला निपट्या चिपट्या अरे भाऊ मोतीराम दादा ना भाऊ आणि काय तुला सांगू अहो मोहन दादा भाऊ साठी पुण्य दिला रे दिला भाऊ दान धर्म केला रे केला भाऊ दान केला धर्म केला मोहन पवारनी भाऊ साठी पुण्य आडवत केला रे केला रे भाऊ बाळांना नवीन जन्म झाला रे झाला रे झाला रे मंडळी आशा योगा मंदिर 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 देवा भाऊ दादाना नावच मला माहित नाही ज्या नवीन नवीन त्या नावा सांगितले जो म्हणजे तेच नवी वर्ग काढी देऊर 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 भाऊ आशा योगा मंदिर 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 देवा बऱ्या भाऊ कातळगाव ना तुळशीराम बाबा धनवाना हे गुणवाना आणि तो भी पकाने आयर आयर बाबा आणि भाऊ बाबाने मोकळ्या मनानं दान धर्म केला रे बाबा तुळशीराम बाबा तुला खरा सांगू कपटाडी सांगू तू ना वर्ग पक्का उघड त्याला हात बी नाही पाय बी नाही तू गल्ली दरी खालमान घाली कोणीकडे वाकडी नजर करी देखत नाही पण तू निशेपवर जर कोणी आदरी पाय ठेवा तुला सण होत नाही रे बाबा तू ना वर्ग सरपणा निगर बाबा म्हणून सांगू हात नाही पाय नाही पोटिवानी फिर तुला शपोर कोणी पाय ठेवा तू सण करत नाही तुला गाडी गोट पटत नाही तुला लबाडी आवडत नाही वर्गातून सरपणला निगर बाबा तुळशीराम बाबा खरा वातावर बोट कर नाही तर तुला पैसा उचली जोर बाबा
अशा एवढा मंदिर मंदिर हार मंदिर देवात मनाशा म्हणणं संगीताबाई करते एक बाबानी पोरगी मग जवायच बी एक जवाला मग दोन हवा पण तो येल हवा का घर राखाला घरी जा ना मग आता ती कोणाला सांगा ना संगीताबाईला तरी लाज वाटायला पाहिजे पाहिजे आव पाहिजे बाहेर काय लाज वाटायला पाहिजे पोरगी बाळा तीन वहिनी तर काय अंड्यार बाजार कर जवाईच कर ना मग आता ठेव एवढा बाबानं नाही जन्म करा मग जवाईस अंडोरने जागावर अरे अंडोरला कमी बा जीव लावता जवाईसाला बोलता जीव लावता सासू असू द्या ना जवाई सोना सुवाया रांधवा ओवा बनाडवा काय दाव जवाईस नारी करायला ऐकता नाही तरी सासूस ना बोलता जवाईस मग जीव गुत्तीरा मग आटकीरा काय पोवा तरी खाऊनच जा खाऊन सागीदा काढू तुम्ही कोणा जवाईस होवा भाऊ सासवा जवाईस त्याला जीव लावत्या मग आता जवाईस जरी घर राखवा मग ती संगीताबाईने पाय पाडाना बाजार करायला पैसा द्यायला पाहिजे बाळ जलम ना भाऊ आम्ही अशा पाय पाडणार नाही र नाही व आव नाही व बाहेर देवर माना बोलर बोलण्या बोलर हरी वरी री गवारी आणि भाऊ तुला एक गोष्ट विचारू मला काय कोणी ओळख नाही आई मोतीराम बाबाने एखादी आईनीच नाही तर यायशी येल का 4 पोरी आत मग एखादी आईनीच नाही तर यायच होवाल ना भाऊ तो कातळगाव ना यायच ना मग एखादी आईनीच नाट्या नाही यायनीस काय नाही यायनीस राहती ना तर मग कसा सांगितला काढू यायनीस एखादी येते तर तिनीकडे जास्त काही नाही पण ती सुवारीला नुगडा घेवा लावाना होता हो सुवारी बाई मोकळी जाणार नाही व आव नाही व माही अरे काही काशन आपण माया बहिणीनं दान धर्म दिलाव आव दिलाव आया माना दादा यायन्या बायन्या वनल्या नाही पण माने मोतीराम बाबाने पक्या आंड्री जरी वरगण्या करती तर नुगडा घे बसायची ना एवढी आई वरगण्या करती नुगडा पैता दाम देती व माने आयो आम्हाला आम पैसा मागतो ती सुवारीला आता नुगडा शिवाय सुवारीन येत्या नाही एवढा बाबांना नाही जन्म करा ती सुवारीन काय रिकामी जाईल पण मोतीराम बाबाने नातीस पर्या भाऊ आईर काय तिनं नाव शायाबाई मोतीराम बाबाने नाती शाया तिने धर्म केला बाहेर नाव तिना शाया आणि मोतीराम बाबा बी धरेल ती वर साया भाऊ तिला आशीर्वाद दे शायाबाई नातीस तिने दान करा धर्म करा मोतीराम बाबाने नाव ना पुण्य तिना वर्ग हरणा निगव आव निगव बाहेर पाऊलय सफळ वर्ग आयर देवा तशी चंद्रकलाबाई आई मोतीराम बाबानी कोण आहे नातीस चंद्रकला तिना वर्ग शिवना निगव बाहेर अशा योगा मंदिर हार मंदिर देवा मंडळी तुम्ही बाळा नवीन जन्मासाठी दान करा धर्म करा तेवढाचा पुण्य काशीला जाईल काशीला पुण्य तुम्ही मंदिर मारला फिरील व बाहेर अशा योगा मंदिर हार मंदिर देवा मोतीराम भावाचा बाळ जन्मना मुलगा होईना पण तो मुलगा ना नाव कवर ठेवाना पहिले आपल्या जुन्या आया होत्या सोमवारी जन्मना तर सोम्या मंगळवार ना मंगळ्या बुधवार ना बुद्ध्या बामून देखत नाही हार नाही दादा
अशा योगा मंदिर मंदिर हार मंदिर देवा मंडळी मान्यायानी तयास करा माना बी बामून देखील नाही बघत देखील नाही डोंगऱ्या दिवसा थोमरोपा तव मैमनायानी पोटम होता मान्याया कथा ऐकानी आणि डोंगऱ्या दिवशी कथा ऐकानी तर मैतीने पोटम होता जरोज गडवर जावाला बाया बाहेर पडण्यात गाव मै देव गाव मै बाहेर पडणार जरोज म्हणून मै आयन पोटम बाहेर पडाव तव मान्याया दिवशी आठवण आई डोंगऱ्या दिवशी आठवण म्हणून माना नाव डोंगऱ्या ठेवार ठेवार हार ठेवार मंडळी तू भाऊ डोंगऱ्या भाऊला चांगला हेरिले झारले जार हारले जार दादा तू मर्यादाजी तुला तर खोटाच वाटत पण तू निभाया एक रोज मला सांग डोंगऱ्या भाऊ मला म्हणा लग्न होईन 7 वर्ष गेला पोटच पिक नाही पोळ्याच होत नाही 7 वर्ष मग म्हणा देवीने आणलं नाव अंगारा लावा देवीने नाव धरी म्हणा दयाला गिदी दवा होतो ना दाजी जलम ना ताई देवीने दया ना पोळ्या तेवढ त्यानं नाव देवी दास ठेवा अशी तू निधी जलम खुनार हार खुनार भाऊ मान्याला नाव देवी दास कज ते न्यायाला पोळ्या होत नाही देवीने दयाला तेव्हा दया जलमला आणि आई देवीने गडवर वसना पोळ्या पोऱ्या हार पोऱ्या रे भाऊ म्हणून त्यांनी दैव मग पक्षी कथा भरेला तशा मंडळी हा मुलगा जलमला पण ते नाव आम्ही याळवरील वारवरी ठेवतो नाही कवा बी बाळ जलमला मोतीराम भाऊ 13 दिवस होऊ देवा आणि मग त्याला पाळणा घालवा पाळणा मग घाली तव पोऱ्याला नाव ठेवार हार ठेवार भाऊ 5वी रोज मी 5वी पुंजा 7वी रोज 7 आसरा पुंजा 12वी रोज बारसा करा 13वी रोज झोळी बांधा मग बाणा नाव ठेवार हार ठेवार देवा असे योगा मंदिर मंदिर हार मंदिर देवा मंडळी 13 दिवस पुरा झाला तो बाळ पाळणा मग झोपवा आणि महिनावतीने नाव गोपाळ ठेवार हार ठेवार भाऊ नाव गोपाळ ठेवा भाऊ नाव गोपाळ ठेवा भाऊ नाव गोपाळ ठेवा भाऊ नाव गोपाळ ठेवा भाऊ सातिया बहिणी आठवा काना काना खेळितो गोकुळामध्ये कृष्ण नांदितो सातिया बहिणी आठवा काना काना खेळितो गोकुळामध्ये कृष्ण नांदितो सातिया बहिणी आठवा काना काना खेळितो गोकुळामध्ये कृष्ण नांदितो घेत जातो फुला तोडीतो हार गोळीतो घेऊन येतो लाडक्या बहिणीला अरे घेऊन येतो लाडक्या बहिणीला बागेत जातो फुला तोडीतो हार गोळीतो घेऊन येतो लाडक्या बहिणीला घेऊन येतो लाडक्या बहिणीला सातिया बहिणी आठवा काना काना खेळितो गोकुळामध्ये कृष्ण नांदितो मर्यादाजी बाळाचा झोका खाऊ दे आणि वाढू दे आपल्याला काही मोतीराम भाऊ सांगणार नाही दम खायला आता आपला दम खायले बाळ जन्मी घ्या नाव त्यांना गोपाळ ठेवा आता पुढे काय कमाल तुम्हाला ऐकायला मिळेल